सर्व राष्ट्र पुरुष व आई वडिलांचे स्मरण करून मनपूर्वक नमस्कार करतो। आणि खरं तर आज ज्या पद्धतीने या ठिकाणी आपले समस्या, तर या ठिकाणी वनभोजन हे आमच्या नव्यानेच या ठिकाणी उदयास आलेल्या मूर्तिजापूरच्या या परिसरामध्ये तिरडे पाटील समाजसेवा मंडळ हे या ठिकाणी एक भव्य दिव्य स्वरूपात निर्माण होणार आहे। विकास कुठल्या पद्धतीने करायचा या करिता आलेले मान्यवर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनामधून मी आपले उपस्थित सर्वांचे या ठिकाणी सर्व आपण समसमान आहोत। थोडासा फरक म्हणजे या ठिकाणी जे हा म्हणजे अनेक ज्येष्ठ व्यक्ती आहेत। आजच्या कार्यक्रमासाठी विनंती करतो। हरी हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हा हा जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरि 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 कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय 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 राम कृष्ण हरि, जय 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 राम कृष्ण हरि, विठ्ठल विठ्ठल। तर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय माजी मंत्री गुलाबरावजी गावंडे यांचे स्वागत, पाटील समाज सेवा मंडळाचे सचिव आदरणीय अविनाश बांबल सर यांना करतील अशी विनंती। काल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन जोरदार टाळ्यांनी आदरणीय भाऊंचे या ठिकाणी आपण स्वागत करूया।
कबड्डीला वाव आहे ना, आवड आहे लोकांना. कुस्ती आता पुणे वीजपत समज आपली शेत जोरदार टाळ्या. त्यानंतर आमचे साहेबरावजी जळमकर का तुम्ही दादा दर्यापूर मध्ये सगळं जण येतात आपला हा आजचा जो कार्यक्रम आहे अतिशय पारिवारिक कार्यक्रम आहे. कोणतंही त्याला असं विशेष औचित्य नाही, परंतु स्थापन करण्याचा विचार करत होतो. तो प्रयत्न आज या ठिकाणी याच्या आधी पण वर्षभरापासून ते चालू आहे. मागील वर्षी आम्ही सेलू वेताळ येथे मूर्त्यापूर तालुक्यातील सर्व पाटील समाज, देवळे पाटील समाज यांना एकत्र करण्याच्या दृष्टीने आपला हा जो समाज आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि तो सर्व पक्षामध्ये, राजकीय पक्षामध्ये काम करत आहे. आपापल्या सोयीनं तो कार्यरत आहे. आणि ज्यावेळेस मग कुठं समाजाचं काम येते त्यावेळेस सगळ्या लोकांजवळ जाणं हे कोणाला तरी आवश्यक असतं. आणि मग प्रत्येक पक्षामध्ये हे लोक असल्यामुळे कोणी कोणाकडे जावं आणि म्हणून अशी एक सामाजिक संस्था या ठिकाणी स्थापन करण्याचा मनोदय आम्ही मागच्या वर्षापासून सर्व मंडळी या ठिकाणी करत होतो. त्यानिमित्तानं शेलवेतळ मोठा कार्यक्रम झाला. प्रचंड त्याला प्रतिसाद मिळाला. जवळपास 3-4 हजार लोकांचं आम्ही सहभोजन आणि तो मेळावा. याच्या आधी अनेक प्रयत्न झाले, 2दा-3दा प्रयत्न झाले आपल्या तालुक्यामध्ये, परंतु काही कारणास्तव ते यशस्वी नाही होऊ शकले. आणि मग असे खरंच असं वाटतं की राजकारण सोडून त्यांनी समाजकारणाचा वसा घेतलेला आहे. अशांनी असं ठरवलं की बा कुठंतरी आपल्या समाजासाठी आपण काही केलं पाहिजे किंवा आपण काहीतरी समाजासाठी उपयोगी पडलं पाहिजे. मग त्या निमित्त सर्व समाजातील लोकांना एकत्र करून, जे गणमान्य लोक आहेत आपल्या मूर्त्यापूर तालुक्यातले, मूर्त्यापूर शहरातले, खेड्यापाड्यातले, त्यांना एकत्र करायचं. आणि जेव्हा केव्हा कुठं एखादं सामाजिक काम पडेल, आपल्या पाटील समाज म्हणजे हे पाटील समाज का म्हणतो मी, की आपण मराठा समाज जवळपास असं समजा की काही थोड्या प्रमाणात सुखवस्तू आहे आणि अनेक समाजाचे मोठमोठे कार्यालय आहेत, भवन आहे किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत आणि काही गरिबांना मदत करतात, मुलांना मदत करतात. ते लोक आपल्याजवळ येतात. आपल्या समाजातील गुणवंत मुलांना किंवा गरीब मुलांना किंवा गरीब विधवा महिलांना किंवा ज्या तळागाळातील ज्या महिला ज्यांच्या खरोखर आर्थिक परिस्थिती खरोखर अशी नाजूक आहे, अशांना मदत करणारी मात्र दुसरी कोणती संघटना आपल्याला अशी धजावत नाही किंवा आपले पाटील समाज म्हणून पण त्याला मदत करत नाही. कारण ते आधीच म्हणतात की बा हा समाज आधीच सुख असतो, यांना काही कोणती गरज नाही. परंतु आपल्या समाजातील काही मोजके लोक सोडले तर जवळपास जास्त लोक म्हणजे सर्वसाधारण आहेत की ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे, शैक्षणिक विचाराची गरज आहे. आणि मग हे सगळं होण्याच्या
जवळपास 1 वर्षाचा कार्यकाळ त्याच्यामध्ये गेला. आणि मग असं बसता बसता आम्ही सगळी चर्चा केली. पप्पूभाईंनी म्हटलं की आपल्याला सगळे लोक एकत्र करायचे आहे, जमवायचे आहे, त्यांचे आपल्याला सल्ला घ्यायचा आहे, त्यांचं मार्गदर्शन करायचं आहे, घ्यायचं आहे त्यांचं मार्गदर्शन. आणि म्हणून मग कुठेतरी एकत्र आले पाहिजे. म्हणून पप्पूभाऊंनी तिडकेंनी म्हटलं की चला मी सगळ्यांना आपल्या एका ठिकाणी बोलवू, जेवण करू. आणि त्या मंडळाला आज जे खरंच सत्कार मूर्ती होते ते आमचे आदरणीय दादा अरविंद दादा तिडके. त्यांनी त्यांचं जी बहुमूल्य अशी जागा आहे, त्यांचं आज जे जर पैशाच्या रूपात म्हटलं तर करोडो रुपयाचं ज्याचं जी जागा आहे त्या जागेची संमती आपल्या या पाटील समाजा भवनाच्यासाठी त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं खरोखर त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि आभार मानूया. तर या मंचकावर या ठिकाणी जे सगळे मंडळी बसलेले आहे हे अतिशय श्रेष्ठ आणि ज्येष्ठ मंडळी आहे. या ठिकाणी आमचे अध्यक्ष आहेत गुलाबरावजी गावंडे, माजी क्रीडा मंत्री. त्यानंतर हे बाळासाहेब हिंगणेकर दर्यापूरहून आले आहे. त्यानंतर कोरपे साहेब, आमचे गुरुवर्य आदरणीय श्रीकांतजी तिडके सर, जे ज्येष्ठ समीक्षक आहेत महाराष्ट्राचे साहित्य क्षेत्रातील. मानकर साहेब आहेत आणि आमचे आदरणीय संतोषदादा कोरपे. हे गणमान्य व्यक्ती आहेत आपल्या समाजाची. म्हणजे जेव्हा जेव्हा कुठं असा प्रश्न येतो त्यांच्याकडे असं आदरानं पाहिल्या जाते. ते हे सगळे मंडळी या ठिकाणी एकत्र करण्याचा उद्देश हाच आहे की त्यांचं मार्गदर्शन आपल्या या मंडळाला मिळावं, त्यांचा सल्ला घ्यावा. आणि आता हे पुढचं काम वाढते आहे, वाढणार आहे खूप मोठं. आणि मग त्याला काही अशा प्रकारचं एक प्रयोग, एक प्रकारचा हा उपक्रम या ठिकाणी या मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीनं ते राबवत आहोत. अशा प्रकारचा प्रयोग अनेक तालुक्यात होत आहे. एका ठिकाणी पाटील समाजाचं मंडळ स्थापन पण झालेलं आहे एका तालुक्यामध्ये. तर तसंच आपल्या तालुक्यात सुद्धा व्हावं आणि जेणेकरून सर्व समाजातील लोक या ठिकाणी एकत्र यावे. म्हणजे सर्व म्हणजे आपल्या समाजातील लोक एकत्र यावे एका विशिष्ट कामासाठी. बार्शीटाकळी तालुक्यात एक बातमी होती की तिरळे पाटील पक्षभेद विसरून ज्यावेळेस कुठं समाजाचं काम पडेल त्यावेळेस त्यांनी एकत्र यावं आणि समाजासाठी मदत करावं. हा भाऊबंदकीचे भांडणं असतील ते भांडणं एवढे विकोपाला नाही किंवा त्याला जर मदत केली नाही किंवा काहीतरी समस्या उपाय काढला नाही तर ते त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण त्याच्यातून साध्य करू शकतो. त्यानंतर पाटील समाजाचे एक मोठे भवन मूर्तिजापुरात व्हावे अशा प्रकारचा एक उद्देश आहे आमचा. त्यानंतर समाजाचे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना मदत करणे, त्यांचा गुणगौरव करणे. जे कोणाला परीक्षा 10वीतनी 12वीतनी किंवा की काही प्रकारचा हा आमचा उद्देश आहे. पाटील समाजातील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व रोजगारासंबंधी मदत करणे अशा प्रकारचा सुद्धा आमचा उद्देश आहे. समाजातील मुलामुलींचे लग्न जुळण्यात किंवा त्यांचे परिचय मेळावे घेऊन तो उपक्रम घेऊन परिचय मेळावा घेणे आणि ती समस्या दूर करण्याचा सुद्धा मनोदय आहे. तसं आता अकोला जसं अमानगड पाटलांनी त्या दिवशी मोठा परिचय मेळावा अकोल्याला घेतला होता तो आहेच, परंतु आपल्या तालुक्यापुरतं आम्ही हे काम करत आहोत. तर हा एक सामाजिक भान ठेवून अशा प्रकारच्या दृष्टीनं हे समाज संस्था म्हणजे समाज सेवा मंडळ आपण स्थापन करण्याचा विचार आहे. त्यानंतर समाजातील विधवांना मदत करणे, त्यांना रोजगारासंबंधी मदत करणे, त्यांचे लग्न जुळण्यासंबंधी मदत करणे, समाजातील अनिष्ट जे चालीरीती परंपरा काही आहेत त्या थोड्या वैचारिक जागृती करणे. आता तुम्हाला अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा कोणत्या, तर आता मी एका ठिकाणी गेलो, एक तेरवीचा कार्यक्रम होता. त्या तेरवीच्या कार्यक्रमामध्ये एवढ्या सगळ्या लोकांनी टोप्या आणि दुपट्टे आणले. म्हणजे खरं त्याचं काहीच कारण नसते की जवळपासचे जे 2-3 लोक असते ते जवळचे सोयरे म्हणजे जावई आहे किंवा युवाकडले लोक असे 2-4 लोक कपडे किंवा ते आणतात. परंतु त्या गावामध्ये जवळपास 50-60 लोकांनी टोप्या आणि दुपट्टे आणले आणि एकेकानं 10-10, 12-12 टोप्या, 10-12 टोपे दुपट्टे आणि ते खूप मोठा गठ्ठा जमा झाला. आता ते देण्याला आपलं काहीच हरकत नाही, परंतु प्रत्येकाचे त्यांनी 500-1000 रुपये खर्च झाले आणि त्याचं काही कारण नाही. हे कोणी दुपट्टे वापरत नाही, कोणी टोप्या वापरत नाही त्यांना घातलेल्या. तर मानाखातीर किंवा जे जे रूढी परंपरा त्याच्या खातीर 1 लोकांनी 2 लोकांनी 4 लोकांनी दिलं हरकत नाही. तर अशा प्रकारचं जर कुठं होत असेल ते जागृती होण्याच्या दृष्टीने म्हणजे अशा समाजामध्ये अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा ज्या फोफावू नये अशा सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून अशा प्रकारचे मंडळ स्थापन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यानिमित्त आमच्या दानदात्यांनी जागेचं सुद्धा आम्हाला संमती दिली आहे. ते लवकरच त्याची कार्यवाही पूर्ण होईल. आज ते आले असते तर ते तोडून आपण सगळ्यांनी ऐकलं असतं. आणि ह्या सर्व कार्यासाठी
आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाची, सल्ल्याची आणि सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. आज हे आम्ही जे आमचे मित्र कमलाकर भाऊ गावंडे यांचं स्वागत जी कोरपे, आदरणीय भैयासाहेबजी तिडके, आदरणीय भाऊ गुलाबरावजी गावंडे, आदरणीय अमानकर साहेब, आदरणीय गावंडे साहेब इथं दर्यापूरून उपस्थित झाले, डॉक्टर रावणकर साहेब, आदरणीय सर तिडके सर. आता ही समाजाची मीटिंग आहे, त्याच्यामुळे फक्त समाजापुरतंच बोलण्याचा विषय आहे. आता विषय असा झाला, गांबल सरांनी सांगितलं की आपल्या समाजातले लोक वेगवेगळ्या पक्षात राजकारणात आहेत. त्या पद्धतीनं 30-40 वर्षा अगोदर आपल्या जिल्ह्यात आपल्या समाजाचे नेते आदरणीय अण्णासाहेबजी कोरपे, आदरणीय वसंतरावजी धोत्रे, आदरणीय भैयासाहेब तिडके, आदरणीय दादासाहेब कोरपे यांनी आपल्या समाजासाठी जे काम केलं, आपण त्याच्यावर काही बोलतच नाही, त्याच्यावर चर्चाच करत नाही. काय झालं, आता मला पद भेटून नाही राहिलं, मग या पक्षातून भेटून नाही राहिलं, त्या पक्षातून मी यायच्या सगळ्याच्या विरोधात जाऊन दुसऱ्या पक्षात चाललो, काहीतरी उभं राहून राहिलो. विषय हा महत्त्वाचा आहे, जेव्हा 10-15 वर्ष अगोदरचा विषय जर आपण पाहिला, या 10-15 वर्षानंतर जे रोस्टर लागलं, रोस्टर की जिथं 100 जागा असतील तर 13 तुम्हाला एसटीच्या भरा लागतात, 7 तुम्हाला एसटीच्या भर लागतात, 27 तुम्हाला ओबीसीच्या भर लागतात. हे जे रोस्टर लागलं, रोस्टर लागायच्या अगोदरचा विषय आपण पहा जरा. समाजासाठी आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर आपल्या विदर्भात जेव्हा अण्णासाहेब आपले मजूरचे प्रल्हाद पाटील असतील, धोत्रे साहेब असतील, हे लोक जेव्हा सहकारात मोठ्या स्थानावर होते, या लोकांनी एसटीच्या तिकिटावर सही करून, म्हणजे मी ऐकलेलं आहे, कोलखेडचा तायडे असतील, तो MS बँकेत लागला. तिथं अण्णासाहेबानं एका एवढ्या कागदावर किंवा धोत्रे साहेबांना असं तिथल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत जेव्हा रोस्टरचा विषय नव्हता, आपल्या बाजार समित्या असतील, जेवढ्या बाजार समित्या असतील, अकोट, मूर्तिजापूर, कोणत्याही, जेव्हा रोस्टर नव्हता, त्याच्या फरक एवढा झाला असेल, तिथं मी समजा त्यांच्या जवळ असेल, माझ्या घरचा लागला असेल, माझ्या दुसऱ्या घरातल्या गावंडीतला लागला नसेल, हा फरक झाला. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे की आपल्या समाजासाठी या लोकांनी एवढ्या प्रमाणात मोठं काम केलेलं आहे. आता अकोल्याचं मराठा मंडळ जर आपण पाहिलं तर गोपाळरावजी पोहरे असतील, अण्णासाहेब असतील, सपकाळ साहेब असतील, त्यांनी त्या काळात ते पुढचा विचार करून ते स्थापन केलं. आज रोजी तिथं आम्ही सभासद आहोत. तिथं आम्हाला आमच्या घरचं लग्न करायचं असलं 50,000 रुपयात 2 दिवसासाठी आम्हाला भाड्यानं भेटते. आणि इतर कोणी जर आला तर त्याला 1.5 लाख रुपये त्याला भाडं द्यावं लागते. मग ही किती मोठी व्यवस्था केलेली आहे आपल्यासाठी. अशाच प्रकारे त्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या तालुक्यातले आपण आधी स्थापन केलं. पण याच्यानंतर पाहिजे त्या प्रमाणात आपला प्रसार आणि प्रचार झालेला नाही, असं माझं मत आहे. पप्पू, आता आपल्याला दिवस काही जास्त नाही झाले, आता एक 7-8-9 महिन्यात आपला कार्यक्रम आहे. ते आता होईल, पुढे आपण सगळेजण प्रयत्न करू आणि त्या पद्धतीनंच करू. परंतु आता एवढ्या अडचणी आल्या आपल्यासमोर, काही असली तरी या अडीअडचणीमुळे आपले नेते करू शकत नाही. आणि आपण हे काही काढून आपल्या समाजासाठी आपल्या नेते मंडळीकडे समजा आपल्याला आर्थिक मदत लागत असेल, त्यासाठी आपण त्यांच्याकडे जाऊ, त्यांची मदत घेऊ आणि वारंवार आपल्या जेव्हा जशा पद्धतीनं प्रयत्न करायचे ते प्रयत्न करू. आणि आपल्या तालुक्यात आपलं जे मंडळ आहे, आपल्या मंडळानं आपण काय कामगिरी केली हे आपण आपल्या जिल्ह्याच्या नेत्यांना दाखवून देऊ. आता अमानकर साहेब जेव्हा SDO होते, त्यांनी त्या अकोटमध्ये किंवा ते जेव्हा होते तेव्हा आपल्या लोकांना जेवढी मदत केली, एवढी मदत केली की ते शेतीच्या माध्यमातून असेल,
फळबागच्या माध्यमातून असेल, पाहिजे त्या प्रमाणात, कारण त्यांना तेवढी त्याबद्दलची आपुलकी होती. म्हणून आपल्याजवळ असे मोठे मोठे माणसं आहेत, आपण त्यांचा फायदा घेऊ, त्यांचं सुद्धा आपण सहकार्य घेऊ, त्यांच्या जवळ जाऊ, त्यांना विनंती करू, आपण सगळ्यांना मिळून त्या पद्धतीनं मेहनत करू आणि आपलं मंडळ कशा पद्धतीने मोठं होईल तेव्हा आपण प्रयत्न करू. एवढंच बोलतो. धन्यवाद. लोकांच्या समोर येण्याकरिताच आजचं हे चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात, परंतु या ठिकाणी जे आमचे अध्यक्ष पप्पू पाटील तिडके यांनी आजचा जो कार्यक्रम, त्याचा मूळ उद्देशच हा आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टीची या ठिकाणी माहिती मिळावी. तुमचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आमचे माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांना विनंती करतो की या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावे. परत आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र क्रीडा राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे, आणि अकोला बँकेचे अध्यक्ष संतोषदादा कोरपे, भैयासाहेबजी तिडके, अमानकर साहेब, श्रीकांतजी तिडके, आमचे प्रभाकरजी कोरपे आणि या संस्थेचे मराठा संघाचे पाटील, समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष पप्पू पाटील तिडके, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी. मला पप्पू तिडकेचा परवा दिवशी फोन आला, साहेबराव पाटीलचा फोनवर फोन करत तुम्ही या. त्याला म्हटलं संतोष दादाचं नाव सांगितलं आणि भैयासाहेब तर इथं असणार म्हटलं, कार्यक्रमाला काही प्रश्नच नाही. असो, आता आपल्याला प्रास्ताविकमध्ये सांगितलं. खरोखरच आजची जी परिस्थिती आहे, आपण लोक आता जे सांगितलं, आपण लोक मदत प्रत्येकाला करतो, आपापल्या परीने करतो, परंतु कुठेतरी संस्था नसल्यामुळे आपण संस्थेतून मदत झाली असं कुठं दिसत नाही. नाही तर आपला जो समाज आहे, आपला समाज ग्रामीण भागापासून तो कुठपर्यंत जिथपर्यंत असेल तिथपर्यंत आपला समाज आहे. आता राजकारणामध्ये आणि मग त्याच ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये लेक्चरची नोकरी वगैरे करायला लागले. पुढे आपल्या नशिबाने असा शब्द वापरतो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. पण मोठ्या प्रमाणामध्ये जे पहिले शिकलेले होते ते मोठ्या मोठ्या पदांवर जाऊन पोचले आणि मग पदं वाढवत असताना त्यांच्या हातून अर्थातच भ्रातृ लोकांना प्राधान्य मिळालं आणि मग त्यांचं लेवा पाटील समाजाचं एक भ्रातृ समाज, काय भ्रातृ सेवा मंडळ वगैरे वगैरे निघालं. आता हे काय असते हे वाचलं पहिलंच होतं, पण नंतर समजलं जवळजवळ 10-20 वर्षानंतर हे असं आहे. मग आठवण आली आपल्या अकोला जिल्हा मराठा मंडळाची. म्हटलं आपण लहान असताना जायचो इथे, बाबांचं बोट धरून, आईचं बोट धरून वगैरे वगैरे. आता आपण याच्यात भाग घेतला पाहिजे. मी अकोल्यामध्ये आलो, MS ऑर्थोपेडिक्स पासून आलो, ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून मी प्रॅक्टिसला सुरुवात केली आणि मी त्याच्यामध्ये मेंबर झालो. भाऊ तुम्ही देखील त्याच्यात मेंबर आहात. भाऊ त्याच्यात संचालक होते. मला एकदा मौका मिळाला तो. मग भाऊच्या बरोबर जे काही कार्यकर्ते होते सेवा, ते आमच्यासोबत काम करत, तर आम्ही त्यांच्यासोबत काम करायचो, इत्यादी इत्यादी. तिथून त्या मीटिंगमध्ये काही भाव होता की महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातला माणूस पुढे का जात नाही आणि शहरी माणूसच का पुढे जाऊन बसतो. तर त्यांचा असा पॉस्ट्युलेट होता की ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या संधी कमी आहेत आणि एकदा शिक्षित झाल्यानंतर सुद्धा पुढे नोकरीच्या करता म्हणून धडपड करत असताना प्राधान्य हे शहरी भागातल्या, त्याला उत्तर चांगले दिल्या जातात ना, तो जरा स्मार्ट असतो तर त्याला प्राधान्य मिळते, इत्यादी इत्यादी. याचा मी असा अर्थ घेतला की ग्रामीण भागामध्ये जरी भाऊसाहेब पंजाबरावांनी आपल्या भागामध्ये मोठी शैक्षणिक चळवळ सुरू केलेली होती तरी ती कदाचित कमी पडली असेल, कारण संख्या वाढत गेली आणि तिथून मग ग्रामीण भागाच्या माणसाला कसं माघारावं लागते आणि शहरी भागातला माणूस कसा पुढे जातो. साहेब नाही तर भैयासाहेब शाळेमध्ये असताना, हायस्कूलमध्ये असताना, रावणकर तुम्ही ऐकाय, माझ्यासारखा विद्यार्थी 5व्या वर्गात बसला असताना अमनकर साहेब
सगळे ब्राह्मण आमचे जे शिक्षक होते ते सगळे ब्राह्मण होते. ते मनाने सगळे चांगलेच होते असं मी गृहीत धरतो. आणि त्यांनी आमच्यावरती चांगला संस्कार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यातले काही खडूस उर्फ कुयट होते. एक वेळ मी आणि माझा एक मित्र आम्ही त्याच्या लाईननी बसावं लागे. तर त्याचा वाढदिवस होता म्हणून तो चांगले कपडे गिपडे घालून आला होता. पण दौत टाक होता. काय होता? दौत आणि टाक. तुला तर पाहायला मिळणारही नाही. तुमच्यापैकी कोणी पाहायला ना इकडले जवान लोकांना दौत टाक होता. हा, जुन्या पिढीने तर पाहिलेला वापरलेलाही आहे. तर त्या काहीतरी घाईघाईने एक निबंधाचं काही चालू होतं लेखन. तर त्या झांबल झुंबलमध्ये माझा हात जोरानं लागला आणि ते दौत कलंडलीन त्याचं ते कोरं शर्ट खराब झालं. माझ्या आई त्यावेळेस याच मूर्तिजापूर मतदारसंघाच्या नेमक्याच आमदार झाल्या होत्या. मास्टरनं काय म्हणावं म्हणजे भर वर्गामध्ये काय लेखाचा पोट्टा आहे. त्याचा बाप डॉक्टर, त्याची माय MLA आणि पोट्ट पाहायला असं असा जाहीर अपमान करायला लोक धजावायचे. ही सामाजिक परिस्थिती बालपणी मी अनुभवलेली आहे. NCCचा वर्ग होता. पुढे NCC नावाचं संघटन आहे मोठं. त्याच्यामध्ये प्रवेश घेतल्यानंतर ते जे उस्तादजी नावाचे हिरव्या कपड्यावाले असत मिलिटरीतून शिकवायला आलेले काय त्यांचं सुभेदार लोक ते म्हणायचे की हे लौंडा बहुत स्मार्ट है, इसको अपना सार्जंट बना दो. आणि आमचे मास्तर म्हणत नाही इसको पीछे रखो, इससे ये दूसरा छोकरा अच्छा है. तो असा झांबलट असे पण बंगलाचा असं राजा तो आमचा सार्जंट. पुढे कॅम्प आला. एक कॅम्प करायला लागते 12 महिन्यातून. त्या कॅम्पमध्ये तो बिमार पडला. मग मी कॉर्पोरल होतो तर माझा सार्जंट झाला. असे 3 सार्जंट होते. त्यातले 2 जण घराकडे चालले गेले. मग मी कंपनी सार्जंट मेजर झालो. मग तो धकवला कॅम्पना बरोबर. क्वालिटीज ऑफ हीन दर्जाची वागणूक देणारी निदान शहरात दिसायला मिळाली. आता आजची सामाजिक परिस्थिती तशी जरी राहिलेली नसली तरी आजची सामाजिक परिस्थिती त्यावेळेसपेक्षा सुद्धा हीन झालेली आहे. आजची सामाजिक परिस्थिती अत्यंत खालच्या पातळीला गेलेली आहे. ज्या पद्धतीने असं बोललं जाते आमच्या सारख्या राजकारणी लोकांच्याकडून पहिला शब्द असतो सौ फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. म्हणजे आमचा नाही का भाऊसाहेब पंजाबरावचा नाही का श्रीधर गोविंद सप्ताहाचा त्याचे आजोबा होते श्रीमंत गुलाबराव कोरपेंचा. अरे आमचा या ना भावा. पण बोलल्या काय जाते सौ फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. आता सौ फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अमानकर साहेब तुम्ही मी कुठे आहो याचा तुम्ही नीट विचार केला पाहिजे. हे मी का बोलून राहिलो? हे मी याच्याकरता बोलून राहिलो की महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपला हा विदर्भ प्रांत जाऊन संमिलित झाला. हे काही वेगळा विदर्भ वगैरे असा विषय घेऊन मी बोलून नाही राहिलो. जे झालं ते अत्यंत चांगलं झालं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला बळ देणाराही हा जिल्हा होता. बाजूचा अमरावती जिल्हा पण होता. संयुक्त महाराष्ट्र जर झाला नसता आजचा मुख्यमंत्री जो तुम्हाला नको आहे त्याला वारंवार पाडण्याचा तुम्ही प्रयत्न करीत असता. एकाच अंगानं धावता. आणखीन कमलाकर भाऊले समजा मेयर करता कुठे गेले ते रामराव वगैरे वगैरे तर तो मुख्यमंत्री तुम्हाला दिसला असता. आजची परिस्थिती नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रातला का असं ना म्हणजे आजची ताजी परिस्थिती सोडून द्या पण पश्चिम महाराष्ट्रातला तरी असं ना पण तुमचा आमच्या बिरादरच मुख्यमंत्री असते. आज नेमका बदलला. आता याचं उत्तर मी संजीव भाऊले तर नाही आता विचारू शकणार. पण आता त्यांचे नंतरचे काय सक्सेसर्स आहेत त्यांना मी एक दिवस विचारणार होतो हा प्रश्न. असो हा राजकारणाचा विषय नाही आहे. पण अत्यंत घसरलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये अत्यंत रसातळाला गेलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये आज या मंडळाची आवश्यकता सर्वात जास्त आहे. आज गेल्या 35 दिवसापासून रोज टेलिव्हिजनवर चालू आहे मस्सा जोक
काय चालू आहे? मस्साजोग. म्हणजे मस्साजोग तो एक अत्यंत हीन प्रकार घडला. तो घडला एका बाजूला, पण त्याच्या अगोदरच गेल्या 5 वर्षात इथे जो धंदा झाला, कोणता धंदा झाला? और एक नवीनच जात निर्माण झाली बुवा, तिचं नाव ओबीसी. तिचं नाव काय? ओबीसी. आता आमच्या जवळ कोणत्याचं सर्टिफिकेट आहे, मग आम्ही नाही का ओबीसी? भाऊसाहेबांना सांगितलं होतं. भाऊसाहेब पंजाबरावांनी त्यावेळेस एक मुवमेंट चालवली की लवकर लवकर ओबीसीचं सर्टिफिकेट घ्या. असंख्य लोक माझ्यासारखे आधी ओबीसीच आहेत, बरोबर. मग आता हे एक नवीन जात झाली. माझं तिथं जर तुम्ही सूक्ष्मपणे पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 1% पण नसणाऱ्याही जाती आहेत. 1%ही नाहीत महाराष्ट्रात. अशा 5, 50, 100 जातीचा झाला तो ओबीसी, बरोबर आहे. आता तो पडला एका बाजूनं, दुसऱ्या बाजूनं मराठा समाज, जरांगेचा. 1 मराठा लाख मराठा, म्हणजे आता कुकडत चाललं. एवढा मोठा महाराष्ट्रीयन समाज आता असा व्हर्टिकल रिफ्ट असा दुभंगून गेला. मराठा समाज आणि ओबीसी समाज, तो हे काहीच मानत नाही. तो म्हणतो काही आपण मराठा आहो की ओबीसी आहो, त्याच्या मनातलं द्वंद्व चालूच आहे. याचे सामाजिक परिणाम अत्यंत खतरनाक आहेत. याचे सामाजिक परिणाम आता असे आहेत की समजा उद्या पप्पू तिडके रस्त्यानं चालून राहिले आणि त्यांच्या मोटरसायकलचा धक्का लागला कोणाला? एका ओबीसीला. ओबीसी समाजावर अन्याय. पोलीस स्टेशनमध्ये त्याची दखल सुद्धा घेतल्या गेली नाही. काय संबंध आहे हो? हो, पोलीस स्टेशनमध्ये दखल घेतल्या गेली नाही हा भाग वेगळा, सरकारचं अपयश. ओबीसी समाजाचा आणि मराठा समाजाचा म्हणून पप्पू तिडकेचा काय संबंध आहे? पण आज हे परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा वेळेस अशा या पाटील समाज मंडळाची आज नितांत गरज आहे. ही गरज फारशी आता पुढे प्रगतीच व्हावी झाली पाहिजे. आपण आशावादी आहोत. आज त्याच्याकरता नाही आहे ही गरज. आज याच्याकरता आहे की आपल्याला स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे. आणि अस्तित्व टिकवून ठेवण्याकरता लढाया करायची गरज नसते. अस्तित्व टिकून ठेवण्याकरता धाक बडी चीज है, शब्दप्रयोग आहे ना, धाक बडी चीज आहे रावसाहेब. असा धाक बडी चीज आहे, त्या नावाखाली धाक निर्माण झाला. बरोबर त्याच्याशी नका तुम्ही हिडगो. बेजा बेकार लोक आहेत हो. परत इथं मोठं मंडळ आहे, मराठा मंडळ आहेत ना, त्याचं चिल्लर गोष्टीत न काय बाकी पाहून घेऊ आपण, असं लोकांना वाटलं पाहिजे. पप्पू तिडकेचं प्रोटेक्शन होण्याकरता त्याला मराठा समाजाची गरज नसावी. नाही, महाराज बसले आहेत. वहिले महाराज झाले तर रोज शेकडो ओबीसी समजा लोटांगणच घालतात. त्यांना या मराठा समाजाचंच असलं पाहिजे याची गरज नाही. गावागावात मस्साजोगमध्ये राहणारा लहान लहान मराठा रोज अशा प्रोटेक्शनच्या फिरातमध्ये आहे, वाट पाहून राहिलेला आहे. किंवा माझं त्या अस्तित्व टिकण्याकरता म्हणून आज आपल्या मंडळाची नितांत गरज आहे. हे मंडळ पुढे चालून अकोला जिल्हा मराठा मंडळासारखं व्यापक हो. फक्त किराय पाटील एवढा करता म्हणून हे राहू नये. हे मग पाटील समाज मंडळ, ते आता कुणबी समाज मंडळ काढले ते ना, काही गरज नाही ना बाबा त्याची. देशमुख समाज मंडळ स्त्रियांचं सुद्धा आहे. सोयरिकाच्यासाठी सोयरिका करण्यासाठी तुम्ही काही करा ना मंडळ, कायला काढा लागतात. फक्त मध्यस्थ आहेत. नाही तर अलीकडे आता किंवा पुढच्या काळात आता त्या सोयरिका करायचंही काम नाही. ज्याचा तोच पाहून घेते मुलगा आणि मुलगी. असो तर अखिल मराठा मंडळ या पद्धतीचं मंडळ तुमचं देखील पुढच्या काळामध्ये हो. कोणतंही मोठं कार्य विशेषतः सामाजिक कार्य, सामाजिक म्हणजे जातीचं नाही, सामाजिक सोशल वर्क, हे जोपर्यंत एकमेकाच्या कार्यपद्धतीवर ते नितांत भरोसा नाही, दादा भरोसा नाही, नितांत विश्वास पाहिजे. हा उभा राहिलेला आहे, हा काम करून राहिलेला आहे. मग यानं पैसे खाल्ले असतील काय?
असा विचार करायची दिवाकर मला आणि तुला काही गरज नाही. तो मागते का तुम्हाला? मागते तर हिसाबही देते. त्यामुळे चुकीचे विचार मनात नाही येऊ द्यायचे. एकमेकाच्या कार्यपद्धतीवर नितांत विश्वास असल्याशिवाय मोठं काम उभं राहत नाही. असं मी नाही म्हणत. लेट पंडित लेट महामना बरं का पंडित मदन मोहनजी मालवीय ते त्याच्या समाधीवर कोरलेल्या बनारस तुम्हाला ऐकून राहिले काय? जाऊ द्या. म्हणजे त्यांची साक्ष काही दिसते ना ते विद्वान आहेत. तात्पर्य सांगायचं असं हे मोठं काम आहे आणि या मोठ्या कामामध्ये एकमेकाच्या नाकदुऱ्या काढू नका, काढू नयेत. जो पुढे चालला त्याची जमेल तशी साथ द्यावी. पैशानं द्यावी असं नाही, कार्यानं द्यावी. त्याला पुढे हो म्हणून त्याच्या पाठीवरती हात ठेवावा. इतकंच मी जाता जाता सांगू इच्छितो. आपल्याला सर्वांना त्या मंडळाच्या रूपाने एक चांगलं सुरक्षा मिळो, सुरक्षेची भावना निर्माण हो अशी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. आपल्याला या ठिकाणी विस्तृतपणे मार्गदर्शन केलेलं आहे आणि ही एक मराठा मंडळाची आता शताब्दी साजरी झाली. आपल्याला त्या ऐका म्हणजे मंडळ कसे निघत असतात, त्यातून काय होऊ शकते हे सगळं तुम्हाला अडचणी सुद्धा कशा येतील आणि आजची परिस्थिती आणि आवश्यकता काय आहे अशा मंडळाची याचं विस्तृत या ठिकाणी आपण मार्गदर्शन केले. निश्चितपणे आपला आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहील यामध्ये शंका नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खरं तर या ठिकाणी अनेक लोकांचं मनोगत आहेच. आमच्या या ठिकाणी दर्यावरून उपस्थित असलेले खरेदी विक्री संघाचे आदरणीय डॉक्टर रावणकर साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी मार्गदर्शन करावं. स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, स्वराज्य संस्थापक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो. मंचावर उपस्थित अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सहकार महर्षी आदरणीय दादासाहेब कोरपे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुलाबराव भाऊ गावंडे, मंचावर उपस्थित आदरणीय अमानकर काका, आदरणीय भैयासाहेब तिडके, आदरणीय तिडके सर, आदरणीय प्रभाकररावजी कोरपे, मंडळाचे अध्यक्ष पप्पूदादा तिडके व मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व सन्माननीय प्रतिष्ठित समाज बांधव, आज आपण इथे मराठा सेवा मंडळ मूर्तिजापूर याच्या स्थापना आणि त्याचा कार्यविस्तार यावर मार्गदर्शन अनेक प्रास्ताविकातनं झालं. अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. ज्या पद्धतीने मागच्या काळात गेल्या 100 वर्षात समाजाची अवस्था आणि त्याची स्थित्यांतरे आदरणीय दादासाहेबांनी सांगितली आणि आजची समाजापुढची आव्हाने, ह्या सर्व गोष्टींचा उहापोह इथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. राजकारण, सहकार ह्या बाबतीत आपल्या समाजाला दिशा देण्याचं काम नाही. प्रत्येकाजवळ आपापली दिशा आहे. पण याच्या पलीकडे सुद्धा जाऊन समाजातील जी छोटी घटकं आहेत, छोटी कास्तकार समाज आहे, शेतकरी समाज आहे. दादासाहेब, अनेक असे लोक आहेत की ज्यांचा आजोबा 200-200, 250 एकराचा होता आणि त्याचा नातू, सख्खा नातू हा 5-7 एकरावर आलेला आहे. तर जवळपास 50-60% समाज हा अल्पभूधारक झालेला आहे आणि त्यांच्या उदरनिर्वाहाच्या अडचणी आहेत. आणि त्याच्यातनं आपला जो बाणा होता, आपला सरळ सरळ जी ठसन होती ती न जाता जे एज्युकेटेड झाले, जसं दादासाहेबांनी सांगितलं, जे एज्युकेट झाले, जे गावातनं शहरात शिफ्ट झाले, शहरातनं एज्युकेशनच्या माध्यमातून कुणाला, घरातल्या कुणाला तरी एकाला नोकरी लागली, त्याच्या माध्यमातून ते घर स्थावर झालं, पुढे शिक्षण अजून वाढलं आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रात तिथे त्यांना स्थैर्य आलं आणि त्यांचं घर स्थिर स्थावर झालं. पण अनेक अशी मंडळी होती की जी गावातनं निघाली नाही
किंवा शिक्षण तोडकं शिक्षण घेऊन ती पुन्हा गावात गेली. त्यांना लँड होल्डिंग कमी झाल्यामुळे आता उदरनिर्वाहाच्या अडचणी येतात आहेत. तर मला असं वाटतं की येत्या काळात आपण आपल्या समाज बांधवांच्या उदरनिर्वाहाबद्दल काहीतरी विचार केला पाहिजे. ज्या पद्धतीने सगळी मंडळे जी समाजाची मंडळं असतात, सगळ्यात मोठी ॲक्टिव्हिटी जर काय असेल तर ती उपवर वधूवर परिचय मेळावे आणि लग्न मेळावे ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्या ॲक्टिव्हिटीज होताना दिसत नाही. मी त्या दिवशी पप्पूदादा आले होते. मी सूचना केली होती की प्रत्येक तालुक्यात आपले जे समाजाचे मंडळं आहेत किंवा जिल्ह्याची जे मंडळं आहेत त्या मंडळांनी एक डिरेक्टरी तयार करावी. जसं पाटील समाजाच्या झाल्या हे वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे आणि याचा अतिशय गंभीरपणे आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आपला जो समाज आहे तो शेती करणारा समाज आहे आणि शेती करणाऱ्या समाजाला स्वाभिमान ठेवावाच लागतो आणि स्वाभिमानाशिवाय दुसरं कुठलंही भांडवल त्याच्याजवळ नाही. संतोषजनक कोरते आपल्याला कर्ज देतात म्हणून बरं आहे, नाहीतर या शेतकऱ्यांची काय अवस्था झाली असती. शेतीला लावायला पैसा नसतो अशी शेतकऱ्यांची अवस्था आज सर्वत्र झालेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये असलेला हा जो शेतकरी समाज आहे याच्यातला तरुण पोरं आता एकत्र येतात याचं मला कौतुक वाटतं. आणि ही कौतुकाची काम करताना मी जास्त वेळ घेत नाही. विनोबा भावेंची एक आवडणारी गोष्ट फक्त तुम्हाला जाता जाता सांगतो. ही गोष्ट अशी आहे की एक तरुण शेतकरी शेत नांगरायला सकाळी निघाला. पहाट व्हायचीच होती, अंधारलेलंच होतं. अशा अवस्थेमध्ये त्यांनी खांद्यावर नांगर टाकला आणि तो शेत नांगरायला निघाला. समोरून एक साधू येत होता. तो नागा साधू असला पाहिजे असं माझं मत आहे. विनोबाजींनी काही म्हटलं नाही. त्या शेतकरी पोराच्या खांद्यावर जो लोखंडी फाळ होता तो फाळ त्या साधूच्या कपाळाला लागला. त्याच्यातून रक्त यायला लागला. साधू एकदम संतप्त झाला आणि साधू म्हणाला की हे पोरा तू कोण आहे? तो म्हणाला माफ करा, मी कास्तकार, मी शेत नांगरायला निघाला. तुला दिसत नाही का मी काय कोण आहे? म्हणजे तुम्ही काही कपडे नाही घालत, काहीच नाही घालत, अंधारही खूप आहे, मला काही दिसलं नाही, माझ्याकडून चूक झाली, पण माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल मी माफी मागतो. त्याने माफी मागितली. तो म्हणाला माफी मागून नाही चालणार. तो म्हणाले मी पट्टी बांधून देतो, तुम्ही म्हणाल तर मी वैद्याकडे तुम्हाला घेऊन जातो, पण मला माफ करा, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहे, माझ्या हातून चूक व्हायला पाहिजे नव्हती, पण तुम्ही जसे तपश्चर्येसाठी घाईघाईने निघालेले आहे तसा मी घाईघाईनं माझं शेत नांगरायला निघाले, म्हणून मला तुम्ही जाऊ द्या असं त्यानं पुन्हा पुन्हा सांगितलं. पण तो काही ऐकायला तयारच नव्हता. तो संतप्त झाला आणि तो म्हणाला हे पा मी साधू आहे आणि त्याच्यात योगी आहे. आता या देशात योग्यांनी काय सुरू केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मी योगी आहे आणि मी जर तुला शाप दिला ना तर तुला कोणी उशापही देणार नाही, कारण मी योगी आहे आणि योग्याचा शाप फार खराब असतो हे तू लक्षात ठेव. त्या पोराने ऐकून घेतलं. तो तरुण पोरगा किती ऐकणार आहे. ऐकता ऐकता तो म्हणाला तुम्ही योगी असाल ना तर मी कर्मयोगी आहे हे लक्षात ठेवा. आणि कोणताही योगी कोणत्याही कर्मयोग्याला कधी शाप देऊ शकत नाही. तुम्ही शापाबिपाची भाषा देऊ नका. असेल आमच्या कास्तकारांची परिस्थिती खराब आहे, पण हा समाज उठेल केव्हा तरी, पेटून उठेल आणि याचा आत्मविश्वास जागावे. कारण शेतीशिवाय या देशाला पर्याय नाही. नो कल्चर विदाउट ॲग्रिकल्चर. या देशाचं जे काही कल्चर सुरू आहे ते ॲग्रिकल्चरच्या भरोश्यावर सुरू आहे. आणि म्हणून हा शेतकरी जागा झाला तर सगळं देश बदलून जाईल असं जे महात्माजी म्हणत होते ते पुन्हा पुन्हा या निमित्तानं मला वाटते महत्त्वाचं आहे. या निमित्तानं आपण शेतकऱ्यांची संघटना बांधताय. मी आधीच सांगितलं या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम व्हावे. आता फार चांगल्या रीतीने सांगितलं की शेतकऱ्यांना नवे काय व्यवसाय करता येईल, त्या नव्या व्यवसायाच्या संदर्भात मार्गदर्शन करणारं एक केंद्र तिथे असावं. त्याच्याबरोबरच वाचन आणि वाचनाची आवड निर्माण होईल. अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी कसे टिकतील या संदर्भातही त्या केंद्रावर वेगवेगळ्या पद्धती मग युगायुगाचे सुटेल बाल अशाश्वताच्या समश्री असं एका कवीनं म्हटलं. हे अशाश्वत वाटत आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणारच नाही असं जे लोकांना वाटत आहे ते चुकीचं आहे. केव्हा तरी अशाश्वत गोष्ट वाटेल. आपण परिस्थिती बदलण्यासाठी हा जो धन्यवाद सर. त्यानंतर पाटील समाज आजच्या
कार्यक्रमाचे अध्यक्ष व मंचकात सर्व ज्येष्ठ मंडळी, म्हणून पाटील समाजाचं जे कार्य आहे, प्राचार्य साहेबांनी खूप चांगल्या शब्दात सांगितलं की बा पाटील समाज हा जो 12 बलुतेदाराचा केंद्रबिंदू आहे आणि एकदा केंद्र सुधारलं की बाकी सगळं सुधारते. ग्रामीण भागातील जी दुर्दशा आहे आणि जो मराठा समाज मागे चालला, तुम्ही आता मुंबईच्या बऱ्याच गोष्टी टीव्हीवर यूट्यूबवर पाहत असाल की तुम्ही मराठी आहे, तुम्ही मांस मच्छी खाता, तुम्ही हलकट आहे वगैरे, हा जो प्रकार आहे याचं कारण की आपण आर्थिकदृष्ट्या मागे पडतो आणि ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याचा कशातच अर्थ नाही. त्यामुळे पैशात आपण मागे पडलो आहे आणि पैसा आला की मग राजकारणात मागे पडते, पैसा नसला की मग शिक्षणात मागे पडते. या दृष्टीनं या जिल्ह्यातील लोक एकत्र झाले. आता मराठा आरक्षण सुद्धा याच्याचमुळे निघालं की बा आपली आर्थिक परिस्थिती पहिले खूप चांगली होती, आता आपली सोयच नाही, त्यामुळे काय नाही तर बा आरक्षण द्या. उपाशी माणूस जे भेटील ते मागायचा प्रयत्न करतो, हा समाज मागे पडत चाललाय आणि म्हणून हे मंडळाची नव्हे तेवढी गरज आज निर्माण झाली. आम्ही अकोल्यामध्ये कार्य करतो आणि साहजिकच जिल्हा लेवलला काम करत असताना आम्ही सगळ्या तालुक्यातील लोकांना बोलावतो, त्यांचा सत्कार करतो. आता सगळ्यांचं काम प्रिलिमिनरी अवस्थेत आहे किंवा वधूवर परिचय मिळावा व लग्न जुळले पाहिजे. या जमान्यामध्ये कोणी मध्यस्थी करायला तयार नाही, पोरगा पोरीला दाखवत नाही, कोणी जबाबदारी कोण घेणार आहे बा. हे काम आम्ही करतो, पण हे कार्य एवढ्यापुरतं मर्यादित राहायला नको. आणि यांच्याशी तिडके साहेब पप्पू पाटलाशी मी आलो होतो भेटायला त्यांना की बा तुम्ही या आमच्या कार्यक्रमाला. तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला 1 लाख स्क्वेअर फूट जागा मिळाली, आम्ही इथे मंगल कार्यालय बांधणार आहोत, परंतु आम्हाला पैशाची अडचण आहे. हा विषय तुम्ही मला तेव्हा सांगितला. आता पैशाची अडचण कशी आहे की असं म्हणतात की बा हिमालयावर चढायचं असेल तर 1 पाऊल टाका. जो 1 पाऊल टाकते तो 100 पाऊल टाकत असते, 1000 पाऊल टाकत असते, 1,00,000 पाऊल टाकत असते. तुम्ही निघा तर खरी, तुम्ही निघा आणि लोक काय तुम्हाला टेस्ट करत असतात, तुम्ही किती पाण्यात उभे आहे. आता गजानन महाराज संस्थानला तर गव्हर्नमेंट डोनेशन देते पण ते घेत नाही. पैसा, मान, प्रतिष्ठा ह्या गोष्टी तुमच्यावर डिपेंड असतात. त्यामुळे तुम्ही निघा, तुम्हाला पैशाची कमी पडणार नाही. आणि साहजिकच मराठा समाज सुधारला की हा सगळा बहुजन समाज सुधारेल. साहेबांनी सांगितलं की बा आत्महत्यामध्ये 80% आत्महत्या ह्या मराठा समाजाच्याच आहेत. महसूलमध्ये काम करत असताना SDO तहसीलदार मी असताना आम्ही त्यांच्या घरी व्हिजिट देत होतो. तर मेजर आहे तरी दंभे असतो मेलो, म्हणजे तो कुणबी म्हणजे प्रामाणिक कष्टानं जगणारा हा जमात आहे. आणि पुढे जायला भांडवल नंतर लागते, पहिले विचार लागते. बघा 1950, 47, 48 साली सगळे शिंदे भारतात आले तेव्हा काहीच नव्हतं. ते गव्हर्नमेंटने जायला जागा दिल्या. आज भारतातली सर्वात श्रीमंत कम्युनिटी आहे. माझा भाचा आफ्रिकेमध्ये एका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये नोकरीला आहे. तर मी म्हटलं का आता मालक कोण आहे, तो मला शिंदे आहे. म्हणून हा विचार लागतो. त्याच वेळेस बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं तेव्हा आपला पूर्वीचा महार समाज आता एक बुद्धिवादी समाज म्हणून पुढे यायला लागला. भांडवल नंतर येते, मटेरियल नंतर पहिले विचार येतो. तुम्ही प्रगतीचा, लोकांना एकत्र करण्याचा, ह्या समाज सुधारण्याचा विचार घेऊन लोकांसमोर जा. तुम्हाला कशाची कमी पडणार नाही. पैशाची सगळ्याच मदत करतील तुम्हाला, इव्हन मी मदत करेन. त्यामुळे काही जास्त विचार करू नका. जास्त विचार केला की वाया जाते. आता मला 2 पोरं आहेत, एक पोरगा कमी शिकला आणि एक पोरगा जास्त शिकला. जो कमी शिकला तो जास्त कॉन्फिडंट आहे, पटपट पुढे निघून जाते. जास्त शिकलेला विचारच करत असतो. त्यामुळे ओव्हर थिंकिंग करू नका, बस निघा पुढे. एवढं तुम्हाला एक तुमचा मोठा भाऊ म्हणून तुम्हाला एक सांगणं आहे माझं. त्यामुळे तुम्ही लवकर घ्या, मंडळ रजिस्टर करा, ते ताब्यात घ्या आणि मार्ग सगळे निघतील. काही यांनी मार्गी सांगितले, काही मी मार्ग सांगितला.
परंतु विचार पक्का करा. आणि वन्स देर इज विल देर इज वे. जिथे इच्छा असते तिथे मार्ग निघेल. आणि तुमचा मूर्तिजापूर तालुका हा एक संपन्न तालुका आहे. तुमचं स्वतःचं कल्चर आहे. अकोला जिल्ह्यामध्ये तुम्ही असले तरी मूर्तिजापूरचं एक स्वतःचं कल्चर आहे. आणि तुमचं कल्चर एवढं जोरदार आहे की दर्यापूर तुम्हाला जवळून आहे. मंचागावर 8-10 लोकांपैकी 5 लोक तर दर्यापुरातले आहेत तुमच्या इथे. पण एक माणूस मला कमी दिसतो, तो तुमच्या तालुक्यातला रणजित पाटील. तुम्ही बोलावलं नाही का त्यांना? अच्छा, हा, रणजित पाटील मला दिसून येणार तुमच्या तालुक्यातले. ओके, हा, त्यांना बोलवा. सगळ्यांना एकत्र करा. तुम्हाला कशाची कमी पडणार नाही एवढं मी सांगतो. आणि माझ्या पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देतो. 2 शब्द संपवतो. आणि निश्चितपणे मार्ग निघेल असं सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी अपेक्षित करतो. आणि आदरणीय आमचे आधारस्तंभ आदरणीय भैयासाहेब तिडके फक्त 2 मिनिटं शुभेच्छा द्याव्या ही विनंती करतो. या पाटील समाजाचं म्हणू की मराठा समाजाचं म्हणू, मी तर आज असं म्हणेल की इथं पाटील समाज टाकलाय ना, इथं मराठा समाजच पाहिजे. कारण मराठा समाजाची आता आपण लेवा पाटील, किरळे पाटील, नमके पाटील हे करणार असेल तर ते चूक आहे. सर्व पाटील समाज एकत्र करायचा असेल तर मराठा संघच आपण स्थापन केला पाहिजे. नाही तर मग आता आम्ही पाहतो, आता इथं काही वक्त्यांनी सांगितलं आमच्या गुरुजनांनी की पाटील समाजाने काय काम केलं पाहिजे. आमच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं की एक डिरेक्टरीच करायची आहे. ज्या पाटलांच्या नावं त्याच्यात दिसतील त्यांच्याचकडून आपण सेवा उपलब्ध करून घेतली. पण मला जर हार्ट अटॅक आला, आता इथल्या कोणत्या डॉक्टरकडे मी जाऊ सांगा? आता आपल्या समाजाचे डॉक्टर जर असे राजकारणात शिरले तर मग आता आपल्याला सेवा कोण देणार? आणि म्हणून मग कमीत कमी त्या डॉक्टर लोकांनी मग सेवा देण्याचं काम करावं, राजकारणात तरी येऊ नये. पण असं सर्व्हिसकडेच चालू आहे. आणि म्हणून मला एक म्हणावंसं वाटतं की दादासाहेब, आता आपण पाटील समाजाच्या मेळाव्यासाठी आलाय. पण आता कुठलाही पाटील संघटना जर असली तर त्यांनी कोणत्याही राजकारणात भाग घेऊ नये हा ठराव पहिले केला पाहिजे. आम्ही पाहतो की सम्राट डोंगरदिवेसाठी पाटील समाजाचं साहेबांनी तिथं मेळावाच घेतला. चल तू येतं की नाही? येतो भाऊ, मी तर तुमच्याच नावावर. शाहू फुले आंबेडकर सारखं या जिल्ह्यातलं जे होतं कोरपे धोत्रे सपका, तसे हे शाहू फुले आंबेडकरांसारखे हे आहेत. चल म्हटलं की आम्ही चाललो. आणि तिथं पाटील समाजाची जी मिटिंग झाली त्यातले अर्धे पाटील इलेक्शनच्या दिवशी विरोधात. मग असं मराठा महामंडळ आपल्याला करून काही उपयोग होणार नाही. इथं बाळासाहेब हिंगणीकर आलेले आहेत. फार मोठा माणूस आहे तो, दिसते साधा पण त्याचं कर्तृत्वही महान आहे. प्रभाकरराव आले आहे, त्यांनी सांगितलं आहे की अर्धे लोक आम्ही इकडलेच आलेलो आहोत म्हणून दर्यापुरात. खरं आहे दादासाहेब, ते तुम्हाला घ्यायला तर आले नाही ना, चला आमच्या दर्यापुरात म्हणून. पण असं करू नका. आमच्या जिल्ह्यातले चांगले लोक आहेत, त्यांना राहू द्या. मला एक आणखीन सांगायचं होतं थोडंसं, की जसं पाटील समाजाच्या किंवा मराठा समाजाच्या लोकांनी आपल्या समाजाचा विचार केला पाहिजे. आज आम्ही पाहतो रिक्षावाल्याची संघटना आहे, टांगेवाल्याची संघटना आहे, व्यापाऱ्यांची संघटना आहे, सगळ्या शेतकऱ्यांची मात्र कुठेही संघटना नाही. आणि पाटील समाजाची सुद्धा संघटना नाही. आणि पण ही पाटील समाजाची संघटना आज चांगल्या रीतीनं आमचा पप्पू, मी पप्पूला आणि अप्पूला दोघात मोठं माझी गलतफहमी होती. पण गुलाबराव भाऊ, तुम्ही या पप्पूला जवळ केल्यापासून पप्पूचा तालच गेला कामातून आला. पहिलेचा पप्पू जर तुम्ही सांगितला हा रस्ता अडव तर सगळ्या यष्ट्या सुद्धा बंद करून टाकत होता. आणि मी पहिल्यांदा आपण पप्पूला भेटायला जेलमध्येच गेलो होतो. दोघंही आपण पप्पू जेलमध्ये मस्त बसलेले होते. पण आज त्यांच्यात किती फरक पडला आहे. आणि असा माणूस जर मराठा समाज चालवत असेल तर त्याला मी क्रेडिट देतो, कारण त्याच्यात हिंमत आहे. कोणी आडवा आला तर त्याला उभाच्या उभा चिरायची हिंमत सुद्धा त्याच्याजवळ आहे. पण तो फालतू कामात आता जात नाही. तुम्ही आशीर्वाद दिले गुलाबरावजी त्याला, त्याच्यामुळे आता त्याच्यात मनपरिवर्तन झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे तो सक्षम आहे असं मी मानतो. या ठिकाणी बरेचसे लोक आता प्रत्येकाचा जसं स्पीकरने सांगितलं तसं मी नामोल्लेख करणार नाही. पण या पप्पूचे संबंध सगळ्यांशी आहे. मग तो आमचा कमलाकर असो, का आमचा हा इंगोले असो, की आणखीन कोणी असो, सगळ्यांची त्याच्या. विशेष म्हणजे आमच्या इथं या ठिकाणी आलेले, काय नाव तुमचं?
अरे बाबा, आपण एकमेकाच्या विरोधात उभे होतो. तुम्हाला मी नाही विसरू शकत. रावसाहेब कांबे या ठिकाणी आलेले आहेत आणि इथे जी अर्थव्यवस्था कशी सांभाळायची याचं जे निघालेलं आहे, इथं आमदाराच्या जवळचे मला कमीत कमी 15-16 लोक दिसत आहेत. त्या लोकांनी जर नेतृत्व खांद्यावर घेतलं आणि त्याला मी सुद्धा तुमच्यासोबत येतो, कारण इथे राष्ट्रसंतांचं जे एक संमेलन झालं तिथं मी असं जागेचा उल्लेख केला होता आणि त्या जागेवर आता तुम्ही बांधून कोण देणार ह्याच्यावर. आमदार साहेब, मागच्या वेळेस तुम्ही बांधून दिलं पण ती जागा दुसऱ्यांनी हडप केली. आता इथंच कोण बांधून देणार, तर त्यांनी लगेच सांगितलं 20 लाख रुपये मी देतो. अशा रीतीनं आपण सगळ्यांनी जर त्याचा पाठपुरावा केला तर निश्चितरित्या या ठिकाणी उभं राहायला आपल्याला पाटील समाजाचं एक मंडळ यांनी जर ताकदीनं प्रयत्न केले, जसं आता साहेबांनी सांगितलं, मानसकर साहेबांनी, तर निश्चितरित्या उभं होईल. त्यासाठी जे जे करायचं असेल ते सर्वजण मिळून आपण करूया. आणि दादासाहेबांचं जशी जिल्ह्याची बँक ताब्यात म्हणजे दादाच्या ताब्यात, त्याच्यामुळे आपल्याला जी काही हेल्प लागेल ती सुद्धा मिळणार यात शंका नाही. मला फार झालं तर आपण म्हणून, साहेब आम्हाला लोनच्या स्वरूपात द्या, त्याच्याची थोडी सबसिडी द्या ना, कारण ही सार्वजनिक कामासाठी आहे. असं काहीतरी कारण सांगून आपण त्यांच्याकडे जाऊन अप्रोच होऊ शकतो. आणि दादासाहेबांनी मनात आणलं तर प्रत्येक तालुक्यात पाटील समाजाचं मंडळ उभं राहू शकते आणि ते काम त्यांनी याच्यापुढे करावं एवढी मी आग्रहाची त्यांना विनंती करतो. आणि आपण सर्वजण इथं जमलात, मला सुद्धा 2 शब्द इथे आपल्याशी चबूच करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. माझे 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. याही अगोदर या ठिकाणी मूर्तिजापूरमध्ये पाटील या मंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत, नाही कमलाकर हो, परंतु अनेक अडचणी त्या ठिकाणी आल्या. म्हणूनच आज पप्पू पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतला आहे. या अडचणी पुन्हा येऊ नये म्हणून आपल्यासारख्या थोरांचं, सर्वात जास्त लोकांचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माजी मंत्री भाऊ गुलाबरावजी गावंडे साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी मार्गदर्शन करावं. उपस्थित आपल्या जिल्ह्याचे सहकारी नेते दादासाहेब, दुसरे सहकारी नेते माजी आमदार भैयासाहेब, अमानकर साहेब, श्रीकांतजी तिडके साहेब, बाळासाहेब हिंगणीकर, प्रभाकररावजी खुरपे, डॉक्टर रावणकर आणि सर्व सन्माननीय कार्यक्रमाचे आयोजक पप्पूदादा आणि सर्व सहकारी मंडळी. आता मी या ठिकाणी काही जास्त वेळ घेणार नाही. जास्त वेळ जेव्हा घेईल आपलं जे भूमिपूजन होईल, 1 लाख आहे ना आपलं दिलं ना जागा, त्याचं भूमिपूजन जेव्हा होईल तेव्हा मी सविस्तर बोलेन. पाटील, देशमुख, मराठा त्यावर सविस्तर बोलेन. आता फक्त एवढंच सांगू इच्छितो की बंबल जे बोलले की समाजाची दशा आणि दिशा या 2 गोष्टी महत्त्वाच्या. समाजाची दशा, आता दादासाहेब जे बोलले की नामदेवरावजी पोहरे, अण्णासाहेब कोरपे, सपकाळ साहेब, त्यांनी समाजाची दशा ओळखली होती आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी मराठा मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्थापन केलं मंडळ. आणि आज अकोला जिल्ह्यामध्ये मराठा मंडळ हे प्रसिद्ध आहे. तर प्रत्येक समाजाच्या संघटना आहेत. सकाळी मी दाळूगुडजी, रमेश पाटील, आम्ही 7-8 जण बसलो होतो 10 वाजता. त्या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली की मराठा म्हटलं की सर्व विरोधात जातात. आज महाराष्ट्राची स्थिती अशी आहे, हा आपला तुळजापूर तालुका जाऊ द्या, अकोला जिल्हा जाऊ द्या, पण महाराष्ट्र जर डोळ्यासमोर ठेवला तर फार भयानक परिस्थिती आहे सामाजिक. एकेकाळी मराठा समाज या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा मुख्यमंत्र्यापासून, आज परिस्थिती अशी आहे की तो समाज सीधा हाटा घेऊन जाणारा होता. आवश्यक आहे आपण
सुरुवातीला आता या 2-3 महिन्यामध्ये उद्घाटन करून घ्या. भूमिपूजन आणि दान देणारे भरपूर आहेत, भरपूर दान देणारे आहेत. फक्त काम करणारा पाहिजे. पण अगोदर आपल्याला थोडं त्याग पाहिजे आपला. जसं आता या शेताला पाणी द्यायचं असेल तर विहिरीचं पाणी देतो, बटन दाबल्याबरोबर काही पाणी येत नाही वर, त्याच्यामध्ये एक बकेट पाणी टाकायला लागतं त्या पंपमध्ये, आणि पंपमध्ये एक बकेट पाणी टाकलं, बटन दाबा, किती पाणी वर. म्हणून प्रत्येक जे काही मंडळाचे जे पदाधिकारी आहेत, आपण सर्व थोडा त्याग करा. आम्ही आहोत त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला पैशाची काही कमी पडणार नाही. समाजामध्ये विधवा आहेत, सुशील बेकार आहेत, त्यांच्यासाठी आपण काम करा. समाज तुमच्या पाठीशी राहणार आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सुंदर असा कार्यक्रम, हे बीज रोवलेलं आहे. या बीजमधून एक चांगला अंकुरित होऊन एक वटवृक्ष निश्चितच होणार आहे. 100% समाजाची गरज आहे. आज कृष्णरावजी गावंडे आहेत, दोन्ही मुली हायकोर्टामध्ये वकील आहेत. 3 मुली, हां, तिन्ही मुली हायकोर्टामध्ये वकील आहेत. हां, असे भरपूर समाजामध्ये हे आहेत, काम करणारे आहेत. त्यांच्याकडून काम करून घ्या. डॉक्टर रावणकर आहेत, त्यांच्याकडे काम द्या. की कोणी पेशंट जर पाठवला मराठा समाजाचा अर्ध्या पैशामध्ये, परंतु ते अर्ध्या पैशात काही शक्यता कमी आहे. अगोदर 1 लाख रुपये जमा करायला लागतो. मोठे मोठे डॉक्टर जे आहेत ना, मोठे मोठे ऐकून असं की ते मी अनेक लोकांना मी सांगतो, डॉक्टर साहेबांनी फोन करतो की हे कमी पैसे घ्या, म्हणून डॉक्टर लोकांनी डॉक्टरी हा वर्ग सांभाळायचा, दवाखान्याचा. वकिलांनी सुद्धा सहकार्य करायचं, पैसे कमी घ्यायचे. अधिकारी आहेत आपले मराठा, म्हणजे हे फक्त बोलायचीच भाषा आहे, परंतु करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि करून तेव्हाच घेतल्या जाईल जेव्हा तुमची ताकद वाढेल. सर्व समाज पाठीशी असतो, करणारा माणूस पाहिजे. आपण करा, पुढे व्हा, आम्ही पाठीशी आहो. काही कमी पडणार नाही पैशाची, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. आणि असे कार्यक्रम याला खंड पडू देऊ नका. असा हा खतपाणी घालणारे भरपूर आहेत. सुरुवातीला खतपाणी आपण घालूया आणि समाज आपल्या पाठीशी राहील, एवढंच सांगू इच्छितो. पुन्हा आपले सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो. त्याच्यामध्ये खंड पडू नका देऊ, पुन्हा मी सांगू इच्छितो, एवढंच सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचे आभार आदरणीय कृष्णरावजी गावंडे यांना विनंती करतो की या ठिकाणी आभार व्यक्त करावा. गोपाला देवकी नंदन गोपाला. माझी श्रद्धा, माझी प्रेरणा कर्मयोगी संत गाडगेबाबांना अभिवादन करतो. खरं म्हणजे माझ्यावर आभार मानण्याचा कार्यक्रम दिला. मी असा पुष्कळात पडलो की आभार कोणाचे मानायचे. आपला कार्यक्रम समाजाचा, समाजाचे नेते ना आपणही समाजाचे, म्हणून आता असा कसा मी आभार मानू मोठ्या विचारात पडलो. म्हणून मी आभार तर काही मानत नाही, आभार मानणं योग्य नाही, ते योग्य ठरणारही नाही. परंतु सन्मानाने जी व्यासपीठ आहे, या व्यासपीठावर जे विराजमान आहेत ते आपले सर्व वडीलधारी मंडळी आहेत आणि आपण त्यांचे लेकरं आहोत. वडिलांचे लेकरांवर ऋण असतात, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. म्हणून मी आजच्या प्रसंगी आभार न मानता या वडीलधाऱ्यांचे ऋण मानतो, ऋण व्यक्त करतो. आपण जे लेकरं इथे उपस्थित आहोत, आपल्यातलंच एक लेकरू आपल्या समाजाचा आपण सर्वांनी मिळून अध्यक्ष केलेला आहे. त्यांना आपण आजच्या या प्रसंगी सर्वांकडून त्यांना शुभेच्छा व्यक्त करू अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो. शुभे व्यक्त करण्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवाव्या अशी मी सर्वांना विनंती करतो. सुंदर कार्यक्रम जो झाला, प्रामुख्याने आम्हाला 150 वर्षापूर्वी मागे नेऊन असं मी भाषणं खूप ऐकलेत, परंतु दादासाहेब कोरपेंनी जे मार्गदर्शन केलं ते मला खूप माझ्या आयुष्यात खूप चांगलं वाटलं. जरा अगोदर जर हे भाषण मी माझ्या आयुष्यात जर आलं असतं
तर ते आमच्या कामी पडलं असतं असं मला आज व्यक्त करायला हरकत नाही. आजच्या या समारोप प्रसंगी आयोजकांची परवानगी घेऊन मी समारोप करावे की नाही अशी मी त्यांना विनंती करतो आणि आयोजकांनीच समारोप करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आणि सर्वांना विनंती करतो, भोजनाची व्यवस्था झालेली आहे. अकोला येथील मराठा सेवा संघाचे, मराठा मंडळाचे, राज्याचे आणि त्याच्यावर काही राज्याचे कार्यकर्ते होते, प्रदेशाचे काही व्यक्ती होते, ते आले आणि जो मस्साजोगचा जो प्रकरणाचा जे विषय या ठिकाणी निघाला की मस्साजोग प्रकरणी संतोष देशमुखवर झालेल्या अन्यायाच्या वाचा फोडण्यासाठी, त्या मारेकऱ्यांना फाशी होण्यासाठी जे तिकडे सगळे आंदोलन चालू आहे, तर त्या आंदोलनाचं एक 20 तारखेला अकोल्यातसुद्धा एक मोर्चा किंवा दबावतंत्र प्रश्नावर टाकण्यासाठी त्यांचं आंदोलन आहे. तर त्याच्यामध्ये मूर्त्यापूर तालुक्यातील लोकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं अशा प्रकारचा त्यांचा विषय होता. तर त्या ठिकाणी ते संभाजी ब्रिगेड आहे, आमचे पाटील समाज आहे, आणखी वेगवेगळ्या समाजाचे आम्ही काही लोक बोलावले होते, त्यांनाही आवाहन केलं होतं. या निमित्तानं आपण इथे सर्व आहे, ज्यांना ज्यांना शक्य असेल अकोल्यात गेलो, आपण आपल्या गाड्या घेऊन गेल्या, त्या तिथे जर सहभागी झालो तर जसं आपले मराठ्याचे याच्या आधी 57-58 मोर्चे निघाले आणि तसं दबाव शासनावर आला, तशा प्रकारचा दबाव जर का उद्याच्या होणाऱ्या म्हणजे आणि प्रत्येक जिल्ह्यात तो निघणार आहे, जसं सध्या मराठवाड्यात चालू आहे, परंतु उद्याच्या 20 तारखेच्या होणाऱ्या त्या आंदोलनामध्ये शक्य ज्यांना ज्यांना होत असेल त्यांनी सहभागी व्हावं अशी त्यांची सूचना होती. आणि ती सूचना आम्ही त्यांना स्वीकारली की आम्ही देशाच्या मुख्यावर तालुक्यातून सहभागी होऊ. आदरणीय पप्पू भाऊ तिळके. घरी बोलतो कारण आम्ही गुलाबराव भोजे चेले, आम्ही आंदोलनवाले, भाषणवाले नाही. आम्ही हे तोळा ते तोळा आजपर्यंत केला. राजकीय सुरुवात भाऊपासूनच झाली, आता समाजाचं काम करून राहिलो. आता एक थोडी सुरुवात केलेली आहे आम्ही. तुम्ही ज्येष्ठ मंडळी आली आणि सगळे समाज बांधव सोबत आहेत. छोट्या झाडाचा वटवृक्ष करू, तुमचा आशीर्वाद पाहिजे, समाज सगळा सोबत आहे. हो पुढं काय होते तर. जय हिंद महाराष्ट्र. आम्ही शिकलो, परंतु या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनानं आपल्याला समाज जोडा हा उपक्रम या ठिकाणी पप्पू पाटील करायचा आहे. सर्वांना विनंती की बाजूला जेवणाची वनभोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्यांना बसता येत नाही त्यांच्यासाठी चेअरवर व्यवस्था आहे, बाकी लोकांनी तिथे